नाही तर काय मोजीन हो कीर्तन करायला चल देतो मी करतोच पप्याच्या माईल चॅटिंग. इतका फाडीन तुला इतका फाडीन सुमल्या की तुला इतका फाडीन की भारतातल्या कोण्याच डॉक्टरच्या हाताने तू ऑपरेशन होणार नाही. नाही खेळायचं कीर्तनात मोबाईल नाही खेळायचा. दोन्ही पक्वादे एकदा पण काढा नाही बरं. नाही तर काही पक्वादे आमचं बोलायला सुरू झालं की लगेच काय भैमुगाच्या शेंगा उकरायला पंढरपुरातला इतका उकरीन तुला तो खडा झाल्यावर इतका खोल टाकीन सोमल्या. पक्वादाचा अपमान म्हणजे प्रत्यक्ष शिवजीचा अपमान. दिनेश बुवा वारकरी संप्रदायानं आरक्षित केलेलं वाद्य आणि या वाद्याला शिक्कामोर्तब काशीतल्या मालकाचं. याला साधं समजायचं नाही. ह्या वाद्यामुळे पत्रिकावर तुमचा फोटो आलाय. क्या काळ जिथं वागतोय त्याचं नाव टाळे. काळ जिथं नमतोय का त्याचं नाव टाळे. जगा काळ काय माथा दिला पाय. टाळाच्या ताकद टाळाची ताकद होती ती. टाळाची इतकं मोठं. आमचं एक पाहुणं पक्वादाला लाकूड म्हणलं कौरक वाजू म्हणलाय लाकूड. मला कीर्तनात इतकं म्हणलं तरी बाळ्याला पाप म्हणायला नाही पाहिजे. तर देवानं असं जाळलं म्हणजे मेलं नाही ते. चारी बाजूनं त्याच्या सर धुपणच निघायले. धुपण हो महाराज आपल्याला जी गोष्ट आपल्याला मोठी करते ती गोष्ट आपल्याला पांडुरंग आहे. पांडुरंग त्याचा अतिरेक नाही करायला पाहिजे. किती सोनं घरी असू द्या पण छटाकाचं मंगळसूत्र घालावं बाई. 5 क्विंटल सोनं आहे म्हणून 4.5 किलोचं मंगळसूत्र घातलं वजनच मेली दोरकी. सक्रातीच्या दिवशी वजन मेली. अख्ख्या गावातली सक्रात बंद केली. सुतक पडलं ना. आगावपणा नाही करायचं. देवानं किती पैसे देऊ द्या धोत्रावर इन करायचीच नाही. कुत्रे भुकत असते. कुत्रे भुकत असते धोत्रावर नाही इन करायची. आताशी कीर्तन सुरू झाले असं सांगितलं. सकाळी 3 वाजता तर उठायचे नाही. चिंतन सांगितल्यावर जसे सायलानी बाबाला कापायचे असे बसले. जसे पिराल कापायला न्यायचे. हा निफाड बसल्या मसुबाला कापायचे. आहे ना वाटण मसुबांना निफाडच्या अलीकडे नाही अलीकडे पलीकडे आहे. नाही तळ्यापाशीच जसे मसुबाला कापायला न्यायचे गुरुवारी अशी बसते. विनोदाची कथा गोड वाटे. नळ नावाचा व्यक्ती माझ्या देहूतल्या मालकाला सापडा. आबा एवढा पुरावा तुमच्यामुळे. लांबून माणसं आली. बाहेरगावची माणसं हातवरी करावं. गावातली कुठे गेली गोदडी घेऊन. लोकसंख्या किती आहे गावाची. 3000. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. शाबास रे मेला बाळ्या तू. अरे असं नका ना अपमान करू. कानिटनाथ काय म्हणतील विठ्ठलांना. असं नाही करायचं राजे हो. हे 8 दिवस देवाचं लग्न आहे राजे हो. अरे 42 वर्षाच्या बाळ्याला तुम्हाला शिकवायची पात्रता नाही राजे हो. पोरीच्या लग्नात जसं 15 दिवस बापाच्या पायाला नख राहत नाही. पोराच्या लग्नात पोराचा बाप सर्वत्र व्यापात असतो पत्रिका वाटण्यात. हे 8 दिवस लग्न जगाच्या मालकाचे. 8 दिवस थांब जा हो. थांब जा. दुपारा मुसलमान होते कीर्तनात. हातात हात दिला महाराजजी बहुत बढिया. मुसलमान हो मुसलमान होत दुपारी मुसलमान. ऐका राजे हो काळ बेकार आलाय. ऐका परमार्थात राहा. निवृत्तीनाथाच्या दरबारातले तुम्ही. त्र्यंबकेश्वराच्या दरबारातले तुम्ही.
फार मोठी माणसं. सज्जनांनो, तुम्ही इतकी मोठी माणसं आहात, ह्या प्रांताला अयोध्येतल्या मालकाचे पाय लागलेले इथं. अबाई सामान्य प्रांत नाही, भगवान प्रभू रामचंद्र या प्रांतातून गेले. जवळच तुमच्या इथे एका साधूच्या भेटीला आलते, महर्षी अगस्तीच्या भेटीला. सज्जनांनो, इतके पुण्यवान लोक आहात तुम्ही. हे आमच्या सारख्या येडपट लोकांनी तुम्हाला सांगाव, इतकी इडे आहेत का तुम्ही? किती मोठी माणसं आहात, किती मोठी माणसं. असो, देहूतल्या मालकांना नळ नावाचं वानर लक्षात आलं. भगवान प्रभू रामचंद्र मारुतीरायाच्या जवळ गेले. हनुमंतराय, काय रे, बाजूला सरका बाजूला. मारुतीराय म्हणले, अरे नळा, तो समुद्र आहे, मोठ्या माणसाला पाणी लावावं लागत असते. मोठ्याला जर चांगुलपणा कळतच नसेल तर त्याला पाणी लावणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी टाकणे. मारुतीराय उठा, त्याला कुठं कळत त्या समुद्राला? त्याला डोकं आहे का? तो फुगलाय ना अहंकारानं, त्याच्या लाटा उसळायल्यात. सरका. मारुतीराय म्हणले, इचकून टाकशी नाही, आधीच ऐकणं ते आपलं ऐकणं इचकून टाकशील. नळ म्हणले, मारुतीराय काहीच इचकीत नाही, तुम्ही बाजूला सरका. याची कशी दाखवायची मलाच कळत. समुद्राला समुद्राला वडा भरला तर अलीकडच थांबला वादच. वड्याचं पाणी उतरूच तर जाता येईन बाब्याच्या बापाला. समुद्र आडवा आडवा सागर लागला, आडवा आडवा सागर लागला. समुद्र आडवा. नळ नावाच्या वानरानं मारुतीरायाला सांगितलं, बाजूला सरकार, मी पाहतो स्वयं. नळानं निळाला सांगितलं, दादा आणि एक दगड. आणि दगड आणला, पण दगड आणल्यावर खाली टाकला. नळ नावाचं वानर निळाला म्हणलं, त्याच्या पाया पडून दगड आणायला जाय, त्याच्या पाया पडून दगड आणायला जाय. म्हणलं, तू आधी नाही म्हणला रे. ते म्हणला, मी म्हणलो नाही म्हणून तू आणलेला दगड बसायला घेतला. त्याच्या पाया पडून दगड आणायला गेल्यावर काय मै मायवेली या दगडावर बसायची. तो म्हणजे मारुतीराय. निळानं दगड आणला, तो नळानं बसायला घेतला आणि मारुतीरायाचं दर्शन घेतलं निळाने. आणि मग दगड आणला आणि नळ नावाच्या वानरात दगडाला प्रणाम केला आणि राम म्हणून दगड पाण्यात टाकला. 100 योजनाचा सेतू बांधला. नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा. सागर पर तारे रघुवीर पावे, सागर पर तारे रघुवीर पावे. वाला आसो हुआ वाल्मीकि, भेंट भई नारदा. नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, राम राम से ज्यादा, भाई राम से शेवटचं मूळ नाव उभाटे हंगर राव. याच्यात पुरावे किती येत नाहीत का? वाल्याचा वाल्मिक झाला, रामाची ताकद. नामस्मरण करणारा देवर्षी नारद वाल्याला भेटलाय. वाल्याचे नुसते वाल्मिक नाही, वाल्मिक ऋषी नाही, महर्षी वाल्मिक झाले. ही फक्त राम नामाची ताकद आहे. समुद्री तारिले पाषाण महिमान नामाचे. 100 योजनाचा सागर बांधला. कशाची ताकद? राम नामाची. म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी. कोणीच फक्त 5 मिनिटं उठू नका. विठोबा रघुमाई
अर्धाच मिनिट एक विनंती आहे, अर्धाच मिनिट फक्त 30 सेकंद सगळ्यांनी हातवरी करा. निवृत्ती ज्ञानदेव बाबा. ओ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव ज्ञानदेव माळा ज्ञानदेवा रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा रुदाई जिव्हाळा रुदाई मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा अखिल विश्वाच्या परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि या नामयज्ञामधील प्रथम दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्ती परायण गुरुवर्य बाळू महाराज गिरगावकर त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आमच्यासारख्याला सुद्धा असं परमार्थ अतिशय जोमाने करा वाटतो. आमच्या हरिभक्ती परायण वारकरी संप्रदायाला एक नवयुवकांना नवतरुणांना दिशा देणारं कीर्तन आमच्या हरिभक्ती परायण गिरगावकर महाराजांचं आहे. महाराजांच्या चरणकमलावरती अभिवादन करतो आणि आमच्या दरेगावच्या ग्रामस्थांच्या आणि परिसराच्या वतीनं महाराजांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय नयनरम्य वातावरण आहे. ह्या वातावरणामधली प्रथम दिवसाची कीर्तन सेवा महाराजांची झालेली आहे म्हणून महाराजांच्या ठिकाणी आभार मानतो. आणि आज गायनाला ज्यांची साथ लागलेली ती हरिभक्ती परायण एक नाशिक जिल्ह्यातील एक हरिभक्ती परायण आमचे जिवलग रविदासजी आबा जगदाळे आबांची सुद्धा उपस्थिती आहे. असं महाराष्ट्रात एक गाव नाही का आबा तिथपर्यंत पोहोचले असं कधी झालंच नाही. हरिभक्ती परायण ढोक महाराजांच्या माध्यमातून रविदास महाराजांनी महाराष्ट्रामधलं एकही गाव सोडलेलं नाही. आबांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहेत. आबांच्या सहसाथीला आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे भाऊंचे सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहेत. हरिभक्ती परायण महाराजांचे सहसाथीला गायक असणे आमचे हरिभक्ती परायण. आम्ही आळंदीला सोबत मधुकरी मागितली वडगाव शिंदेला आमचे हरिभक्ती परायण उत्तरेश्वर महाराजांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती झाली. वारकरी संप्रदायात एक स्वर गंधर्व युवकांना दिशा देणारं गायन आमचे हरिभक्ती परायण कुंदनजी महाराज बोरशे महाराजांचे सुद्धा आभार मानतो. वारकरी संप्रदायात एक नाशिक जिल्ह्याचं भूषण म्हणावं आमचे दिनूदादा मोजाड वारकरी संप्रदायातील मृदुंग या साधनेला आपलं जीवन त्यांनी त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. त्यांचे आभार मानतो. आणि पलीकडल्या बाजूला येवला तालुक्यातील भूषण हरिभक्ती परायण सोमनाथजी महाराज बोराडे त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळाचे मी आभार मानतो. आमच्या येवला तालुक्यातील माजी सभापती वारकरी संप्रदायामध्ये अनेकांना आमच्यासारख्यांना त्यांनी आळंदीला जाण्याची दिशा दिली. ते आमच्या खरं पाहिलं तर आळंदीला जाण्यासाठी अण्णांनीच आम्हाला फार आग्रह केला.
अण्णांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बोलण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं हे माझं परमभाग्य समजतो. अण्णांचे सुद्धा ठिकाणी आभार मानतो. आणि आमच्या चांदवड तालुक्यातील एक बच्चूभाऊंच्या जवळचे अतिशय मार्मिक चिंतन करणारे आमचे हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज जाधव त्यांचे सुद्धा ठिकाणी आभार मानतो. ग्रामस्थांचे आभार मानतो. उद्या पहाटे काकडं होईल, ज्ञानेश्वरी पारायण होईल. ज्ञानेश्वरी पारायण झाल्याच्या नंतर हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्याच्या नंतर उद्या त्या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील एक आदर्श कीर्तनकार ज्ञानेश्वरी कंठस्थ आमचे हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज चत्तरशास्त्री पारनेर यांची या ठिकाणी कीर्तन सेवा होणार आहे. बरोबर 8:30ला तुम्ही हजर व्हा. बरोबर 8:45ला चिंतनीय कीर्तन आहे. चांगल्या लोकांचं ऐकत जा सज्जनांनो, देव तुमचं चांगलं करेल. वा वा चिंतनीय व्यक्ती ऐका. उद्या सर्वांनी या ठिकाणी